नमस्कार मित्रांनो, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सेलिब्रिटी घर, गाडी खरेदी करताना दिसत आहेत, तर काही सेलिब्रिटी लग्न करून आयुष्याची नवी सुरुवात करत आहे. काल गुढीपाडव्याचे औचित्य साधून काथा नवनाथांची मालिका फेम अभिनेत्रीने लग्नगाठ बांधली आहे. रुही तारू असे या अभिनेत्रीचे नाव आहे. मंदार कामठे या इंजिनियर सोबत रोहीने पुण्यात लग्नगाठ बांधली आहे. गाथा नवनाथांची या मालिकेत रोहीने पार्वती मातेची भूमिका साकारली होती. याशिवाय मोरूची मावशी या गाजलेल्या नाटकात ती निशाची भूमिका साकारताना दिसली होती. जोगेश्वरीचा पती भैरवनाथ, प्रेमात तुझा रंग कसा, घेतला वसा टाकू नको अशा मालिकेत तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. द ट्रकर एक प्रवास या फिल्मसाठी उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून तिला दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले होते. प्रायोगिक नाटकातून काम करत असताना रुहीला भरत जाधव यांच्या मोरूची मावशी नाटकात काम करण्याची संधी मिळाली होती. एका प्रेयसीची भूमिका साकारताना तिला खूप दडपण आले होते, पण महिनाभर तालीम केल्यानंतर तिचे हे दडपण नाहीसे झाले. यातूनच रुहीला मालिका सृष्टीत येण्याचा मार्ग गवसला. अनेक टीव्ही मालिकांमधून छोट्या छोट्या भूमिका साकारत ती पुढे येत राहिली. मग चित्रपटातही तिला अभिनयाची संधी मिळत गेली. आज रोही तारू विवाहबद्ध झाल्याने सेलिब्रिटींनीही तिचे अभिनंदन केले आहे. गेल्या 2 दिवसांपासून रोहीच्या घरी लग्न अगोदरच्या विधींना सुरुवात झाली होती. मेहंदी, हळद, संगीत आणि काल त्यांचा लग्न सोहळा थाटात पार पडला. या निमित्ताने रोही तारू आणि मंदार कामते यांचे खूप खूप अभिनंदन.